शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे संपलेला आहे। तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। पडळकरांचं असं म्हणणं आहे पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला। तर चला पाहूयात नेमकं पडळकर म्हटलेत तरी काय आणि यावरती तुमची काय मतं आहेत हेही जाणून घेऊयात। पवारांनी आता स्वेच्छेनं सेवानिवृत्ती घेण्याची आवश्यकता आहे, परंतु विधानसभेच्या अगोदर घ्यायला पाहिजे होती, ती त्यांनी घेतली नाही। सक्तीच्या सेवानिवृत्तीवरती लोकांनी पाठवलेलं आहे आणि आता मग ईव्हीएम लोकसभेच्या वेळेस कुठे गेलं होतं? लोकसभेच्या वेळेस हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र हा सहन करणार नाही, महाराष्ट्र महायुतीला त्यांची जागा दाखवेल आणि आता विधानसभेमध्ये तुम्हाला जर लोकांनी जागा दाखवली असेल तर मग अशा बोलण्याला काही अर्थ नाही आणि कोलांट्या उड्या घेणारा हा माणूस आहे। आता ते विषय संपला। हे शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे संपलेला आहे आणि कृपया आता त्या माणसाचं सारखं नाव चॅनेलवरती घेऊ नका। तर सुनील निकांते पाटील सरांचं असं म्हणणं आहे की जेवढं तुझं वय आहे तेवढं साहेबांना राजकारण केले, म्हणतील तेव्हा उठलं पाहिजे, म्हणतील तेव्हा बसलं पाहिजे। तर शिव या सरांचं असं म्हणणं आहे की 2019च्या विधानसभेला तुम्हाला लोकांनी जागा दाखवलेली विसरला का? थोबाड बंद कर, चांगलं असं मोठं कुलूप लाव, नाहीतर अंबुजा सिमेंट थोबड्यावर बस लावून। तर आर्टिस्ट यतगल यांचं असं म्हणणं आहे की आता मनाला आल्यासारखं बोलू नका, पवार साहेब तुमचे मागचे सगळे कांड बाहेर काढतील आणि हाय ते काढून घेतील। विनोदाला ना गुलाल लावून गल्लीवर फिरवला पाहिजे।